राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पुंशे. राष्ट्राय स्वाहामध्ये स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावर आधारित या मालिकेतला हा पुढचा भाग. अरबांची तथाकथित सहिष्णुता ही सुद्धा एक दिशाभूलच आहे. छोटीशीच गोष्ट आहे, नीट ऐका. डाव्या इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की बिन कासिम हा हनाफी इस्लाम मानणारा असल्यामुळे अधिक सहिष्णू होता. पण देबल आणि मुलतानामध्ये त्याने केलेला धार्मिक अत्याचार पाहिला तर हे म्हणणं खोटं असल्याचं सिद्ध होतं. सगळीकडून मार बसू लागल्यानंतर सिंधमध्ये अरबांना स्थानिक लोकांविषयी थोडी सौम्य भूमिका घेणं काळानुरूप भाग पडलं. शेवटी तर अरबांचा सिंधमधील प्रभाव फक्त मुलतान आणि मंसुरा या 2 शहरांपुरताच मर्यादित राहिला. त्यातही गुर्जर प्रतिहार राजांनी या ठिकाणाहून त्यांना कधीच हाकलून लावलं असतं, पण त्यांनी एक युक्ती लढवली. मुलतानमधील एका मंदिरावर हिंदूंची पराकोटीची श्रद्धा होती. या दैवताच्या दर्शनासाठी यात्रा निघत खूप लांबवरच्या प्रदेशातून भक्त येत असत. कोणतंही भारतीय सैन्य मुलतान जिंकण्यासाठी येते असं कळलं की स्थानिक अरब आम्ही ही मूर्ती फोडून टाकू अशी धमकी देत आणि मग ते टाळण्यासाठी हिंदू सैन्य माघार घेत असे. अशा रीतीने मूर्तीपूजेचा द्वेष करणाऱ्या व मूर्तीभंजक असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या अरबांना एका मूर्तीच्या मागं लपूनच आपलं उरलं सुरलं राज्य टिकवावं लागलं. हे होतं अरबांच्या तथाकथित सहिष्णुतेमागचं रहस्य. या सगळ्या डाव्या इतिहासकारांनी, काँग्रेसने ह्या देशाच्या भव्य दिव्य शौर्याच्या अभिमान वाटाव्या अशा इतिहासाची वाटोळं केलं. सगळं धादांत खोटं शिकवलं गेलं. पुढचं उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.